आवाज येतो सर्वांना? तर आपण आज चौकोनाला स्टार्ट करतोय. चौकोनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना दिसत नसतं थोडंसं मागं सारखं वाटलं असं मागल्या बाजूला दिसतंय सर्वांना. चौकोनाबाबत पहा सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असेल तुम्हाला चौकोन म्हणजे काय, तर सरळ आकृतीच्या बद्दल एक दोन वाक्य विचारलं ते चौकोन म्हणजे काय एकदम क्लिअर आहे. तिथे दिलेली व्याख्या असे चार सरळ रेषाखंडाने बंदिस्त असलेल्या आकृतीला काय म्हणतात, चौकोन म्हणतात. आणि तिला कोण कोण किती असणारे बाळांनो, चार कोण. चौकोनाचा सरळ सरळ अर्थ काय होणार आहे बाळांनो, तर काय चार रेषाखंडांनी सरळ रेषाखंडांनी बंदिस्त असणारी आकृती आणि जिला काय आहेत बाळांनो, चार कोण आहेत त्याला काय म्हणतात चौकोन. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज विचारली जाते. किती आहे हे खूप महत्वाचं. चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज 360. चौकोनाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते आणि चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज किती असते 360. एवढं लक्षात ठेवायचं. मग पहिलं उदाहरण तुम्हाला घ्या, चला पटपट. एका चौकोनाच्या चार कोणाच्या मापांचे गुणोत्तर, चला पटपट. एका चौकोनाच्या चार कोणाच्या मापाचे गुणोत्तर, एका चौकोनाच्या चार कोणाच्या मापाचे गुणोत्तर अनुक्रमे बाळांनो 1:2, 2:3, 3:4 आहे. 1:2, 2:3, 3:4 या प्रमाणात आहे. 1:2, 2:3 व 3:4 या प्रमाणात आहे. तर त्यातील सर्वात लहान कोणाचे माप किती, तर त्यातील सर्वात लहान कोणाचे माप किती. चला सोडा पटपट. आता तुम्हाला चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती आहे, चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज आहे बाळांनो 360. किती बाळांनो बेरीज 360 आहे. आणि आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर दिलेले काय दिले, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ गुणोत्तर दिले. गुणोत्तर काय दिले, एका चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांचे गुणोत्तर किती 1:2, 2:3, 3:4. तर त्यातील सर्वात लहान कोणाचे माप किती. आता गुणोत्तर काय 1:2, 2:3, 3:4. या गुणोत्तरांची पण बेरीज करा. काय बेरीज झाली, चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते 360. छेदस्थानात 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 किती आले 10. या गुणोत्तरांची बेरीज किती आली 10 आली. याला छेदस्थानात कोणी भागायचं 10 न. 360 ला भागलं कोणी 10 न. हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे इथं आले 36. 36 म्हणजे काय 1 युनिट बरोबर. 36 म्हणजे काय आलं 1 युनिट आलं. ओके, 36 म्हणजे 1 युनिट आलं. तर तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ काय सांगतात ते बाळांनो, का सगळ्यात लहान कोण, सगळ्यात लहान कोण म्हणल्यावर काय येणार आहे युनिट नंबर किती येणार आहे 1च येते. कारण हे पण एकच युनिट दिसतं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 36 ला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती यायला पाहिजे 36 1 36. म्हणजे सर्वात लहान कोण किती मापाचा आहे 36. सर्वात मोठा कोण विचारला असतं तर काय 4 गुणाकारात काय केला असतं तुम्ही 36. एकदम सोपं आहे. घ्या चला. फर्स्ट एक्झाम्पल असले पुढे नेक्स्ट. एका चौकोनाच्या चार कोणाच्या मापाचे गुणोत्तर, एका चौकोनाच्या चार कोणाच्या मापाचे गुणोत्तर अनुक्रमे 2:2, 3:5, 2:2, 2:3, 3:5 या प्रमाणात आहे. तर सर्वात मोठ्या कोणाचं माप किती. आता परत काय म्हणतात सर्वात मोठ्या कोणाचं माप किती. चला पटपट सोडवा. सर्वात मोठ्या कोणाचं माप विचारताय आपल्याला, काय यायला पाहिजे काही क्लिअर. आता पहा चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती आहे 360 आहे. राईट, छेदस्थानात करायची बेरीज 5 आणि 3 बाळांनो किती झाली 8. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 किती आले 12. या गुणोत्तरांची बेरीज किती आली 12 आली. गुणोत्तरांची बेरीज 12 आहे. एकूण चारी कोणाच्या मापाची बेरीज किती आहे 300 किती आहे 60 आहे. मग याला 12 ने काय करा भागून टाका. 12 ने भागलं 12 1 12, 12 त्रिक 36. म्हणजे काय आलं बाळांनो 30 आलं. 30 म्हणजे काय 1 युनिट बरोबर किती बाळांनो 30 आहे. 1 युनिट बरोबर 30 आहे. आपल्याला सगळ्यात मोठा कोण विचारला, सगळ्यात मोठा कोण म्हटल्यानंतर इथे किती आले 5 आले. 5 गुणाकारामध्ये 30 म्हणजे उत्तर काय येणार आहे 5 त्रिक 15. म्हणून आला 150 अंश. सर्वात मोठा कोण किती मापाचा आहे 150 अंशाचा. ऑप्शन क्रमांक किती येणार 3. ऑप्शन क्रमांक 3 पटपट लिहित जा. पेपर खूप अवघड होता का आजचा. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ना कोणीच पेपर काढत नाही. महाराष्ट्रात 4-5 ठिकाणाहून टेस्ट सिरीज वाले ते सगळ्यांना प्रोव्हाइड करतात. त्या दिवशी मी पण भगीरथवाल्यांच्या बोलावल्या होत्या, परंतु तुमचं असं म्हणणं आलं का सर ते टेलिग्रामला आहे, मी ते कॅन्सल करून टाकले. कालचा आणि आजचा दोन्ही पेपर मी स्वतः काढलेले होते, त्यामुळे तुम्हाला पेपर थोडेसे वेगळे वाटले असेल. अदरवाईज पहिले पेपर काय करायचो मध्ये कमी त्या टेस्ट सिरीज वाल्यांकडून घेत होते, पण मला जाणवलं का ते टेलिग्रामला टाकतात सगळे इकडे तिकडे तेच पेपर पाठवतात, त्यामुळे सगळ्या पेपरचा दर्जा निघून जातो. चला नेक्स्ट.
पेपर नव्हते तुम्ही? चला ठीक आहे, बाळांनो घ्या पटपट. एका चौकोनाच्या 4 कोणाची मापे अनुक्रमे. आता बदलला प्रश्न जरा. एका चौकोनाच्या 4 कोणाच्या मापांची बेरीज अनुक्रमे 4x अधिक 10 अंश, 3x वजा 20 अंश, 2x अधिक 5 अंश आणि 3x अधिक 5 अंश आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या कोणाची माप किती? हा ऑनलाईनचे मुलं जे आहेत ना बाळांनो, तुम्हाला आहे ना त्याच्यामध्ये ना कंटेंट मध्ये तुम्हाला पेपर मिळून जाईल आज. आणि थोडंसं ऑनलाईनचे मुलं चेक करत जा, तुम्हाला लाईव्ह दिसतात आणि लाईव्ह नंतर काही कंटेंट ऍड केलेला असतात. तर ते कंटेंट पण कुठं असतात, तर त्या साईडनं लाईव्हच्या वरती एक ऑप्शन असतो कंटेंट. त्या कंटेंट मध्ये तुम्हाला बाकीचा डेटा दिसत असतो. चला बाळांनो, किती आलं पहा. आता इथं लक्षात ठेवायचं बाळांनो, काय आलं सर्वांचं उत्तर? चला पटपट सोडवा. राधेश्याम काय रे 70 मार्क आज, काहीतरी चुकतंय आपलं. 85च्या आसपास मार्क. जीएस म्हणजे काय, ते काय अभ्यासच करावा लागेल, त्याला ऑप्शन नाही तुम्हाला काही. वाचा वाचल्यानं सगळं येईल. आणि ऍटिट्यूड काढा, इगो ऍटिट्यूड काढून टाका. माझं सगळ्यात अंडरलाईन केलेलं वाक्य तुम्हाला जर पुढल्या माणसाबद्दल तुम्हाला असं वाटत असेल का याच्यापेक्षा आपल्याला भारी येते ना, तर त्याच्यामुळे तुमचा पराभव होतो. तुमचा प्रॉब्लेम, तुमच्या पुढे पेपर आला का तुम्ही त्या पेपर मधल्या चुका काढता. अरे तुम्ही 100 मार्काचा पेपर असेल तर त्यातले 98 प्रश्न एकदम टॉपचे असतात. 1-2 प्रश्न चुकू शकतात, ते कोणाचे चुकतील. तुम्ही त्या 2 प्रश्नाचा बाऊ करत बसतात आणि त्याचा परिणाम तुमच्या पेपरवर बनवतो. अहो या वर्षीचा गट 5 ला जो पेपर पडला ना, त्याचे 7 प्रश्न, हा कुठं होता आपला विंचू? 5 लाच होता ना. 5च्या प्रश्नांमध्ये 7 प्रश्न बदलले होते. किती प्रश्न? 7 प्रश्नांचे उत्तर बदलले होते. तुम्ही विचार करू शकता, 7 प्रश्न बदलले होते म्हणजे विषय का? 78 मार्क होते विंचूला. पेपरला पुन्हा री आन्सर आली ना तर 85 मार्क झाले. 7 प्रश्नांची उत्तर बदलली होती. तेव्हा तुम्हाला मला सांगणं तेच आहे, तुम्ही आपलं काम करा, तुमचं काम तुम्ही करा. चुका असतील त्या चुका तिथं पाहिल्या जातील, पण विनाकारण भाऊ नाही करायचा. आणि पेपरला जाताना मी खूप हुशार आहे हे घरीच ठेवून जा तुम्ही. माझं एकदम सरळ म्हणणं आहे का तुम्ही तो घरी ना ठेवून जा. तुम्ही जर युगो घेऊन आला, मी क्लासमध्ये जर खूप छान येते शिकवता म्हणून युद्ध येऊन जर शहाणपणा करायला लागलो तर ती मजा नाही. तुम्ही पण क्लासला किंवा पेपरला जाताना तो घरी ठेवून या, खिशात ठेवून या, नको बाबा तो युगो. चला किती आला पोरीनो? आता इथून पुढे लक्षात ठेवायचं काय, चौकोनाच्या 4 कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 360. मागल्या पेपरला एका ठिकाणी विचारलंय का त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती, तर किती असते? त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180. चौकोनाच्या 4 कोणाच्या मापांची बेरीज किती असते? ते सगळ्या लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग इथं सांगा मला आता, हे सहगुणक आहे 4x 3x 2x आणि 3x. करायची बेरीज काय आलं? 3 आणि 2 5x, 5x आणि 3 8x, 8x आणि 4 हे झाले 12x. समजा सॉरी या ठिकाणी मांडणार आपण, किती येणार? हे झाले 12x. आता पुढे काय करायचं बाळांनो? या ठिकाणी सांगण्यात आलेले पहा बरं बाळांनो, काय हे 10, हे 20 अधिक 5 अधिक 5, हे अधिक 5, हे अधिक 5, किती झाले? 5 आणि 5 10. हे 10 आणि हे 10 किती झाले? 20. आणि या 20 मधून हे 20 गेले म्हणजे राहिले किती? 0. या ठिकाणी तुम्ही 0 मांडलं बरोबर. 3 कोणाच्या मापांची, 4 कोणाच्या मापांची बेरीज 360. किती? 4 कोणाच्या मापांची बेरीज 360. मग मला सांगा इथं 0 मिळवल्यावर काही फरक पडत नाही, म्हणून 12x बरोबर किती आले बाळांनो? 360. मला सांगा 12 इथं काय करतोय? गुणाकार आहे. तिकडे जाताना तो काय करा? भागाकार. म्हणजे सरळ सरळ x बरोबर 360 छदस्थानात 12 आहे. x हा राहिलाच नाही स्पर्धा परीक्षेत, परंतु आता कसं आहे त्यांनी दिलंय म्हणून तो आपण घेतला. नाही तर x म्हणजे काय आताच्या स्थितीला? 1 युनिट. x म्हणजे काय बाळांनो? 1 युनिट आहे. 12 बार 12 त्रिक 36 म्हणजे x बरोबर तुमची व्हॅल्यू किती आली? 30. हा तो x असणार, त्याची व्हॅल्यू किती आली? 30 आली. आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ती व्हॅल्यू ठेवायची. तुम्ही जेव्हा पेपर सोडत असताना पेपरवरती ते नाव दिलेले असतात किंवा हे अंक दिलेले असतात. तुम्ही काय करणार तिथे जाऊन डायरेक्ट फक्त x ची व्हॅल्यू टाका. इथं तुम्ही 4 ला जर 30 न गुणलं तर किती झालं? 4 त्रिक 12 म्हणजे किती झाली? इथं 120 प्लस 10 म्हणजे किती झाले? 130 अंश. इथं पहा कितना गुणला तुम्ही? 30 न. 30 त्रिक 90, 90 मधून 20 गेले 70 अंश. इथं पहा 30 एक 30, 30 दुने 60, 60 मध्ये 5 मिळवले 65 अंश. इथं 30 त्रिक 90, 90 आणि 5 95 अंश. मला सांगा त्यांनी काय विचारलंय? सगळ्यात मोठा कोण? पहा बरं ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठा कोण किती मापाचा आहे? 130. मग ऑप्शन क्रमांक किती? 1. असं सोडायचं तुम्हाला. किती मार्क पडले कोणाला? ड्रायव्हरला किती? 50 तुला? नीट पाय रे बापड्या, नीट पाय. काहीतरी चुकतंय तुझं. एवढे पेपरला गेलाय तू, पोस्ट निघत नाही म्हणजे 100% काहीतरी चुकतंय. तू कागदावली ना, तुझं काय चुकतंय? लई गरज आहे तुला नोकरीची, लई कागदावली होतो. कागदावली आकाश, तू कागदावल्या.
झोपच नाही आली पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला मार्क नाही पडत ना घरी गेलो, त्या प्रश्नाचं सोल्युशन झाल्याशिवाय, हा कोणत्या याच्यावरती तुम्हाला मार्क नाही पडत ना, वाचूनच झालं पाहिजे. अजूनही मुंबईच्या पेपरला 15 दिवस आहे. जितकं रिव्हिजन होईना, जे मुंबईला सीपीला असतील त्यांना 15 दिवस मिळतील. बाकीच्यांना मॅक्झिमम ड्रायव्हरांना, अजून तुमची ड्रायव्हिंग झाली का नाही? हा, मग तुम्हाला जवळजवळ महिना, 1-1.25 महिना जाईल, कारण ड्रायव्हिंगच जाईल बरेच दिवस त्यांची. तर ड्रायव्हर मुलांनी पण नीट लक्ष द्या बाळांनो. चला बाळा, नेक्स्ट झालं नाही, लिहून झालं का पुरा? चला पुढे घ्या. एका चौकोना 4 कोणाची मापे अनुक्रमे 4x + 15° 3x + 20°, 3x - 5° व 4x - 20° आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? तर त्यातील सर्वात मोठ्या कोणाचे माप, चला पटपट, किती आलं बाळांनो? त्यातील सर्वात मोठ्या कोणाचं माप विचारताय बाळांनो? वाजलो कमी. चला, ऑनलाईनचे मुलं पण ज्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे द्या पटपट. काय आलं जाधव? नाही, ऑप्शन नाही त्याच्यात. हा, ओके ओके ओके. चला रे ऑनलाईनचे पटपट. भागवत आलं बा? मुंगरू किती? तुझा उत्तर दे ना, भामट्याने बसलाय. जय श्रीराम. चल सोडो. चला यार, किती सोपं आहे बाळांनो. आता तुम्हाला मी सांगितलं सहगुणक आहे. 4x + 3x + 3x आणि + 4x. किती झाली यांची बेरीज सगळ्यांची? पहा, 4x आणि 3 7x, 7x आणि 3x 10x आणि 10 आणि 4 हे झाले बाळांनो 14x झाले. आता पहा, 15 आणि 20 किती झाली? 20 आणि 15 35. 35 मधून 5 गेले 30 आणि 30 मधून 20 गेले 10. म्हणजे किती राहिले? +10 बरोबर किती आहे? 360 बेरीज आहे. हे 10 अधिक आहे, तिकडे जाताना काय होतील? वजा होतील. मग मला सांगा, 360 मधून 10 गेले म्हणजे राहिले किती? 350. 14x बरोबर 300 किती आले? 50. का? तर हे 10 तिकडे जाऊन वजा झाले. मग 14 तिकडे जाऊन भागन x बरोबर 350 छेदस्थानात 14. 14 × 14 14 दुने 28. 14 दुने 28 उरले किती बाळांनो? 7. 14 × 5 = 70. म्हणजे तुमचा x चा जो व्हॅल्यू आहे तो किती आला? 5. x चा व्हॅल्यू किती आला बाळांनो? 5 आला. द्या ठेवून चला त्या किमती. आता त्या किमती इथं ठेवून द्यायच्या. x चा व्हॅल्यू 5 आहे ना, 25 आहे. 25 चोक 100. 100 अधिक 15 115°. 25 त्रिक 75 आणि 20 95°. 25 त्रिक 75 मधून 5 गेले 70°. 25 चोक 100. 100 मधून 20 गेले 80°. त्यांनी विचारलं आपल्याला सर्वात मोठ्या कोणाचे माप? 115 ऑप्शन क्रमांक 2. 115 ऑप्शन क्रमांक 2 आलं सर्वांचं? वैष्णव आलं तर तुझं आलं होतं तर चाल देऊ पुढं. ठीक आहे, आता सेम उदाहरण नका सोडू दे डायरेक्ट. आता चौकोनाचे प्रकार आहे आपल्याला. चौकोनाचे प्रकार विचारले जातील तुम्हाला. तर चौकोनाचे 4 प्रकार आहेत. काय? सॉरी, किती येणार आहे? 5. एक चौरसील आयत किंवा त्यालाच काटकोन चौकोन म्हणतात. दुसरा समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, पतंग किंवा पतंगकृती चौकोन आणि विषमभुज चौकोन. एवढे चौकोनाचे काय येतील बाळांनो? प्रकार येतील. आता या प्रत्येक प्रकाराबद्दल बोलू आपण. सगळ्यात पहिला येतो म्हणजे काय? चौरस. चौरस कशाला म्हणतात बाळांनो? ज्या चौकोनाच्या चारही बाजू काय असून एकरूप असून प्रत्येक कोण हा काय बाळांनो? काटकोन आहे. तर त्या आकृतीला काय म्हणतात बाळांनो? चौक. काय म्हणतात त्या आकृतीला? चौरस. चौकोनाचा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे चौरस. चौरस म्हणजे काय? सरळ सरळ. एका चौकोनाचे चारही कोण काय असतील? सॉरी, चारही बाजू काय असतील? एकरूप असतील, म्हणजे समान असतील. आणि चारही कोण कसे असतील? काटकोन. पाहिजे चारही कोण काय दिसतात तुम्हाला? या ठिकाणी काटकोन झालेले असतात, त्याला काय म्हणतात? आणि अजून चारही बाजू कशा असतात? एकरूप स्वरूपाच्या असतात. या चारही बाजू काय असतात? एकरूप स्वरूपाच्या असतात. त्या आकृतीला काय म्हटलं जातं बाळांनो? चौरस. काय म्हटलं जातं? चौरस. मग आता चौरसाचे काय फॉर्म्युला असतात ते तुमच्या लक्षात ठेवायचे बाळांनो. चौरसाचा कर्ण जर विचारला तर तो काय? वर्गमुळात 2 पट असतो. त्यानंतर सर्व बाजू कशा असतात? समान असतात. सगळ्यात महत्वाचं
त्याचे जे काटकोन असतात ना ते लंबदुभाजक असतात. किती कसे असतात? लंबदुभाजक. म्हणजे ज्या वेळेस ते काटकोन एकमेकाला दुभागतात त्यावेळेस ते काय करतात? तिथं काटकोन करतात. बस एवढी इन्फो वाच झाली. मग आता इथं तुम्हाला एवढे फॉर्म्युले आहेत ते तुमचे पाठ पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ जर बाजू दिले असेल तर काय होणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ जर बाजू दिले असेल, चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे त्याचे दोन कन्सेप्ट इथं. क्षेत्रफळ जर आहे ना तर क्षेत्रफळात दोन सूत्र असतात. एक बाजू दिली असताना आणि एक कर्ण दिला असताना. दोन कन्सेप्ट आहे. एका चौरसाचा कर्ण दिला किंवा एक बाजू दिली तर त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. बाजू दिली तर काय होणार बाळांनो? बाजूचा वर्ग असतो. आणि कर्ण दिला असेल तर काय बाळांनो? कर्ण वर्ग छदस्थानात किती आहे? 2. हे काय कर्ण दिला असेल क्षेत्रफळ विचारलं तर त्याचं काय होणार आहे? कर्ण वर्ग छदस्थानात 2. आणि बाजू दिली असेल तर बाळांनो काय? बाजूचा वर्ग. मग पहा बरं, चौरसाचे क्षेत्रफळ 2 आहे, बाजूचा वर्ग किंवा 1/2 किंवा कर्ण वर्ग छदस्थानात काय 2. आणि चौरसाची परिमिती चारी बाजू समान आहे म्हणून काय असणार? 4 गुणाकारात काय येणार बाळांनो? बाजू. सगळ्यात महत्वाचं मुलं बरेचसे चुकतात ते म्हणजे काय? चौरसाचा कर्ण बरोबर काय? तर चौरसाचा कर्ण बरोबर काय? वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू. किंवा चौरसाचा कर्ण अंडरलाईन करून लिहायचं वाक्य काय? चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. मागल्या एक प्रश्न आला होता, जसं या वर्षी पुन्हा ग्रामीणला 1-2 प्रश्न गणितामध्ये आणि भूमितीमध्ये डायरेक्ट काय आले होते? सरळ सरळ त्यांच्या इन्फॉर्मेशन आले होते. तुम्हाला सोडवायला लावले नव्हते तर इन्फॉर्मेशन आले होते. म्हणून लक्षात ठेवायचं, चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात काय असतो? 2 पट असतो. किती असतो? बाजूच्या वर्गमुळात 2 पट. एवढ्या 2-3 गोष्टी एवढ्या पटपट लिहून घ्या तुम्ही अगोदर, मग आपण पुढे जाऊ. चला बाळांनो पटपटल्या. हे सगळं इन्फो महत्वाचे आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ काढताना कर्ण असताना आणि बाजू असताना. झालं लिहून? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू दिली असता तर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ कर्ण दिला असता, कर्ण वर्ग छदस्थानात 2. चौरसाची परिमिती चारी बाजू समान आहे, 4 मल्टिप्लाय बाजू. आणि चौरसाचा कर्ण काय? चौरसाचा कर्ण वर्गमुळात 2 गुणाकारामध्ये बाजू. बस एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. झालं की लिहून? पॅन वर करतो, तुला नाही कळणार. येऊ पुढं. चला पहिलं उदाहरण सोडा. या ठिकाणी म्हणतात आले, चौरसाची एक बाजू 9 सेमी आहे. चौरसाची एक बाजूची लांबी 9 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? प्रश्न फक्त लिहायचा काय पाहिला तरी सुटतोय. एका चौरसाची बाजू 9 सेंटीमीटर आहे. काय दिली तुम्हाला बाजू? तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? काय यायला पाहिजे बाळांनो? एकदम इझी आहे. काय बाजू जर तुम्हाला 9 दिली तर काय बाजूचा स्क्वेअर आहे, 9 चा स्क्वेअर पार्ट पाहिजे तो किती आला? 81. म्हणून ऑप्शन क्रमांक किती बाळांनो? 3. ऑप्शन क्रमांक किती आलं? 3. समजलं? बाजू दिली असता काय करायचा? बाजूचा फक्त वर्ग करायचा. नेक्स्ट, एका चौरसाची बाजू. आता थोडंसं ते पॉईंट मध्ये, या वर्षी जर तुम्ही उदाहरणं पाहिली असतील ना, सगळ्यात जास्त प्रश्न पॉईंट मधून आलेले. एका चौरसाची बाजू 8.8 सेंटीमीटर लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर त्याचे क्षेत्रफळ किती? चला सोडा पटकन. ओके ओके. काय आलं? पहा, एका चौरसाची बाजू 8.8 आहे. आता तुम्हाला इथं प्रश्न काय ट्विस्ट? 8.8 चा वर्ग काढायचा आहे. आता तुम्ही गुणाकार करत बसायची गरज नाही. गुणाकार करायचा नाही, तुम्हाला सरळ सरळ सांगतो लगेच या ठिकाणी असं करा. 8 जो आहे ना पहिला, या 8 चा वर्ग काढायचा. 8 चा वर्ग किती? 8 8 64. नंतर या दोघांचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची. 8 8 64, 64 दुने 128. हे वर्ग काढण्याची पद्धत आहे. आणि काढले 8 चा वर्ग परत घेऊन टाका 64. अशा स्वरूपाची एक रेष मारा. हे जे 4 आहेत ना, हे 4 खाली घ्या. हे जे 6 उरले ते इकडे टाका. 128 मध्ये 6 मिळवले 100
34. 134 म्हणजे इथं 4 आले, वरती किती गेले 13. 164 मध्ये 13 मिळाला, 4 आणि 3 किती आले 7, आणि 6 आणि 1 7, म्हणून 77 44 उत्तर आलं. किती आलं उत्तर? 77 44 हे उत्तर आलंय. पण इथं 8.8 चा वर्ग आहे. इथं जर वर्गात एक घर असेल तर आलेल्या वर्गामध्ये किती येणार आहे? 2 घर डावीकडे या. चला मग उत्तर आलं 77.44, ऑप्शन क्रमांक 1. इथं तुम्हाला वर्गही समजला आणि त्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी असणारं क्षेत्रफळ पण कन्सेप्ट क्लिअर झाली. देऊ पुन्हा आता. या ठिकाणी सांगण्यात आलंय 1024 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती? 1024 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती? ओके, या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू विचारली तर आता काय दिलंय तुम्हाला? क्षेत्रफळ दिलंय. म्हणजे पहा असं असतं, क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे? बाजूचा अवर्ग असतो. क्षेत्रफळ दिलंय 1024 बरोबर बाजूचा काय बाळांनो? वर्ग. इकडे वर्ग असेल तिकडे आता काय म्हणतो? वर्गमूळ होईल. वर्गमूळ 1024 बरोबर काय येणार? तुमची बाजू. राईट. आता मी नवीन मुलांना एवढं सांगता बाळांनो, तुम्ही असं करायचं. जुने मुलं आहेत त्यांना जर असा प्रश्न दिला, क्षेत्रफळ किती दिले? 1024 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ दिलं असून चौरसाची बाजू काढा, तर बाजू काढा म्हणून डायरेक्ट तुम्ही काय करायचं? याचं वर्गमूळ काढायचं. तुम्ही लिहायची गरज नाही. जुन्या मुलांना लिहायचीच गरज नाही. नवीन मुलं तुम्हाला काही दिवस समजेपर्यंत इतकं तुम्ही लिहू शकता. जेव्हा जुने मुलं आहेत त्यांना आता 1024 चं वर्गमूळ काढायचंय. आता तुम्हाला म्हणून सांगतो, सगळे चॅप्टर तुमचे क्लिअर पाहिजे. जर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ येत असेल तर तुम्हाला चौरस त्याचा वापर करायचा. आता 1024 चं वर्गमूळ काढायचं म्हणजे काय करायचं? वर्गमुळामध्ये या दोन घरांचा विचार करायचा. किती? एकक आणि दशक स्थानच्या घराचा काय करायचा? विचार करायचा. हा, दशक स्थानचा अंक कॅन्सल करायचा. मला सांगा, हे 4 आहे. 4 कोणाचे एकक स्थानी येऊ शकतात? 1 पासून 9 पर्यंत. तर 4 कोणाचे एकक स्थानी येऊ शकतात? एक तर 2 किंवा काय 8, आणि यांची बेरीज कायम 10च असते. काय असते यांची बेरीज? पहा तुम्ही 2 चा वर्ग किती असेल? 4 आहे. 8 चा वर्ग किती? पहा 2 चा वर्ग किती बाळांनो? 4 आहे. आणि 8 चा वर्ग किती आहे? 64. म्हणजे 4 कोणाचे एकक स्थानी येऊ शकतो? 1 ते 9 पर्यंत. एक तर 2 च्या आणि 8 च्या. या अंकांची कायम बेरीज किती असते? यांची बेरीज कायम किती असते? 10च असते. समजा तुम्ही इथं 3 आले तर खाली किती पाहिजे? 7. वरती 5 तर खाली पण 5. वरती 6 तर खाली कोण पाहिजे? 4. या अंकांची कायम बेरीज किती येते? वर्गमूळ काढताना या अंकांची बेरीज लक्षात ठेवायची 10 येते. मग संपला विषय. आता इकडे राहिलेला अंक कोण आहे? 10 आहे. 10च्या अलीकडे वर्गमूळ संख्या किती आहे? 3 आहे. 3 कोणाचं वर्गमूळ आहे? तुम्हाला माहिती आहे कोणाचं आहे? 9च आहे. कारण 10च्या अलीकडे वर्गमूळ संख्या आहे 3. 3 कोणाचं वर्गमूळ आहे? 9च आहे. मग या ठिकाणी एक तर ती संख्या 32 असेल किंवा किती असेल? 38 असेल. मग आपल्याला शुअर करायचं ते नेमके 32 आहे की 38 आहे. 32 आहे की 38 आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार बाळांनो? 3 गुणाकारात कोण घेणार? त्याच्या पुढला अंक कोण असतो? 4 क्रमागत अंक. यांचा गुणाकार करा 12. 12 आलेला गुणाकार कोणाशी कंपेअर आहे? हे राहिलेले 10. 10 पेक्षा 12 कसे आहेत? मोठे आहेत. म्हणजे 10 कसे आहेत? 12च्या कंपेअर करता 10 आत आहे ना, तर 10 कसे आहेत? लहान आहे का मोठे? लहान आहे. मग लहान अंक कोणता? याच्यातला 32 म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? 32. संपला विषय. म्हणजे या उदाहरणात तुम्हाला वर्गही कळाला, वर्गमूळही कळालं, आणि तुमचा चौरसाचं क्षेत्रफळही कळालं, आणि चौरसाची बाजूही कळाली. 32 पेक्षा सॉरी इथं काय बाळांनो? 10 पेक्षा काय असणार आहे? 12 कशा आहेत? लहान आहे. पण उत्तर काय येणार? लहान. जर या ठिकाणी किती असते? 9 असते, तर 9 पेक्षा 10 कसे मोठे असते? काय असं मोठं उत्तर आलं असतं. छान. सॉरी झालं तुझं बाळ? देऊ पुढला? झालं सर्वांचं? चला 0.000576 0.000576 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती? 0.000576 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती सेमी असेल? किती आलं? इथून पुढे लक्षात ठेवा. काय म्हणणं आहे त्यांचं तुम्हाला एक क्लिअर सांगतो मी. आता इथं तुम्हाला बाजू विचारली, नवा असू जुना असू, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाली. काय पाहिजे तुम्हाला? या संख्येचं वर्गमूळ काढायचं. तुमचं 576चं वर्गमूळ पाठ आहे. किती वरती पाहिजे? 576चं वर्गमूळ काय बाळांनो?
पहा तुम्ही जर पाहिलं ना हे 576 हे कोणाचं वर्गमूळ आहे, हे आहे बाळांनो 24चं. 576 कोणाचं वर्गमूळ आहे, 24चं. 576 जर 24चं वर्गमूळ असेल तर तुम्ही या ठिकाणी 24 लिहून टाकले. आता बाळांनो तुम्ही त्या 24 लिहिले. इथं घर किती मोजा बरं, 1 2 3 4 5 6 वर्गमुळात घर किती आहे, 6 आहे. मग 6 घर काय करावं लागणार, त्यांच्या निमपट होणार. इथं वर्गमुळात 6 असेल तर येणाऱ्या उत्तरात काय करायचं, त्याच्या निमपट 6च्या निमपट 3 घर, 1 2 आणि 3 म्हणून उत्तर आलं 0.024. उत्तर काय येणार आहे, 0.024. 0.024. चला पुढे नेक्स्ट. हे पावर चला बाळा काय येणार आता, परिमिती काढायची. किती सोपं आहे. उदाहरण तुम्हाला असं वाटतं पेपरला आले का पटपट ते तुमचे काही सेकंदाच्या आत प्रश्न पाहिला का उत्तर निघून जाणार आहे. तिथं तुम्हाला पाहायची पण गरज येत नाही. काय एका चौरसाची बाजू किती दिली, 18. तुम्हाला काढायची काय परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर काय, 4 गुणाकारात काय बाजू आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा इथं 4 गुणाकारात बाजू, बाजू तर दिली तुम्हाला किती आहे, 18. 18 1 18, 18 चौक 72 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. 18 चौक 72 ऑप्शन क्रमांक 3 झालं. एका चौरसाची बाजू 21 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती. तोंडी उदाहरण आहे तुमचे. काय आलं उत्तर याचं, काय ना रे, चौरसाची बाजू काय आहे तुमची 21 आहे आणि चौरसाची परिमिती काढायची म्हणजे कोणी गुणायचं 4 ना, 21 चौक 84. उत्तर काय आलं ऑप्शन क्रमांक 2. आता बेसिक आहेत. चला एका चौरसाची परिमिती 32 सेमी असेल त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. चला सोडवा. एका चौरसाची परिमिती 32 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. एका चौरसाची परिमिती बाळांनो 32 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. आता या ठिकाणी पहा एका चौरसाची परिमिती 32 आहे. परिमिती किती बाळांनो 32 आहे तर परिमितीला कोणी भागायचं 4 ना. 4 1 4 4 8 हे 32. 8 काय आली तुमची, काय आली बाळांनो 8. 8 काय येणार तुमची बाजू आली. मला सांगा बाजू किती आली तुमची 8 आली. बाजू आली 8 बाळांनो एकदम क्लिअर. या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे. 8 जर बाजू आली तर मी पहिलं पण बोललोय काय, चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात किती असतो, वर्गमुळात किती पट असतो 2. मग पहा बरं या ठिकाणी म्हणजे पहा चौरसाचा कर्ण आता फक्त लिहून देतो नंतर गरज येणार नाही. बाजू वर्गमुळात 2 पट असा असतो. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. इथून पुढे बाजू आली किती आली 8 आणि चौरसाची बाजू ही कर्णाच्या काय असते वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 2 अशी जी एवढी पट असते. मग तुम्ही सरळ सरळ काय लिहिणार इथं 8 लिहिले आणि वर्गमुळात किती लिहिले 2. संपला विषय. पट असतं म्हणजे काय, पट म्हणजे काय गुणाकारात. मग याचं उत्तर काय येणार बाळांनो 8 वर्गमुळात 2 ऑप्शन क्रमांक 3. इथून पुढे कधी उदाहरण एका चौरसाची परिमिती 32 आहे तर त्याच्या कर्णाची लांबी करा. 32 म्हणजे किती आलं 4 1 4 4 8 हे 32. 8 फक्त वर्गमुळाच्या पुढे काय करायचे 8 टाकून द्यायचे. संपला विषय. देऊ पुढला. बाबरा आता पाहिल्या पाहिजे एका चौरसाची परिमिती 44 सेमी असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती. काय येते बाळांनो अप्रतिम. पटपट पटपट. एका चौरसाची परिमिती 44 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. बाळांनो का जी परिमिती दिली तिला कितना भागायचं 4 न. बस लक्षात ठेवा. म्हणजे पहा परिमिती बरोबर काय असतं, परिमिती बरोबर काय असतं बाळांनो 4 गुणाकारात काय असते बाजू. 4 गुणाकारात काय असतं बाजू असतं. मग मला सांगितलं परिमिती दिली तुम्हाला 44. 4 गुणाकारात काय बाजू. 4 इथं काय करतात गुणतात. तिकडे आता काय होतील भागतील. म्हणून 44 छेदस्थानात आले 4 बरोबर काय येणार तुमची बाजू. 4 1 4 4 1 4 4 1 4 म्हणजे 11 बरोबर काय आली बाजू. आता हे एवढ्या वेळेस लिहून दिलं परत तुम्हाला लिहायची गरज नाही. तुम्हाला याची लिहायची गरजच येत नाही. तुम्हाला कळालं काय परिमिती किती आहे 44. तर याला भागणार कोणी तुम्ही 4 4 1 4 4 1 4 म्हणजे बाजू किती आली तुमची 11 आणि
चौकोनाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात किती पट असतो? 2 पट असतो. मग बाजूच्या वर्गमुळात 2 पट म्हणजे काय? 11 वर्गमुळात 2. संपला विषय. ऑप्शन क्रमांक 3. एका चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याची बाजू किती? आता बाजू विचारला, उलटा प्रश्न विचारला. सोडा. एका चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 सेमी आहे. 12 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याची बाजू किती? बारा वर्गमुळात 2. पहा प्रमाण काय येणार आहे आता? चौरसाचा कर्ण हा मी सांगितलं ना पहिला, पण चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट. पट असतो म्हणजे गुणाकार असतो. कर्ण दिलाय तुम्हाला, काय दिलाय? 12 वर्गमुळात 2 बरोबर बाजू विचारली नाही का? बाजू गुणाकारात वर्गमुळात 2. आता लिहायची गरज नाही. इकडे वर्गमुळात 2 आहे, इकडे वर्गमुळात काय 2 आहे. मग इकडे काय भागात गुणाकारात, इकडे आता भागाकार होईल. 12 वर्गमुळात 2 आणि छेदस्थानात किती आले? वर्गमुळात 2 बरोबर काय आले? तुमची बाजू. मला सांगा कोण कोणाला गेलं? वर्गमुळात 2 गेले, वर्गमुळात 2 गेले. मग उत्तर काय येणार तुमचं? 12. संपलं. एकदा हे उदाहरण सुटलं का बाकीच्या उदाहरणात तुम्हाला अडचण पण येत नाही. आणि जर क्षेत्रफळ विचारलं असं काय आलं असं बाळांनो? 12चा वर्ग 144. काही विचारू नये. 12चा वर्ग किती आला बाळांनो? 144. समजलं? पुढे एका चौरसाचा कर्ण 21 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याची बाजू किती? कोणी भागायचं याला? इथून पुढे लक्षात ठेवायचं, उदाहरण लिहायची पुन्हा गरज येत नाही. एका चौरसाचा कर्ण 21 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याची बाजू किती? बाजू विचारली आणि कर्ण दिला असतं तर काय करायचं? 21 वर्गमुळात 2 आहेत ना, याला वर्गमुळात 2 गेले म्हणून डायरेक्ट बाजू किती आली? 21. एकदम सोपं आहे. बाजू किती आली? 21. एका चौरसाचा कर्ण 9 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? पहा बरं किती सोपं. आता वर्गमुळात 2 ला वर्गमूळ 2 गेले. काय विचारलं तुम्हाला? क्षेत्रफळ. वर्गमूळ गेला, वर्गमूळ गेलं, राहिलं 9. 9चा वर्ग किती आला बाळांनो? 81. म्हणून ऑप्शन क्रमांक 3. फास्ट होतंय का? हो ना, ठीक आहे. मग सांगत जा. मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना खूप येते म्हणून मी आपलं पटपट शिकवतोय. मला कसं मुंबईचा पेपर जरा जवळ आला, त्यात मुलांना पण असं नको वाटायला नाही का? त्याच्या अतिशय जोरात रिव्हिजन चालू आहे. मला खूप मोठ्या आशा आहेत, पण त्यांचे पेपरचे मार्क पाडले मग अशा धावपळीत मला गडबडून जातात. चला, एका चौरसाचा कर्ण, आता बेकार हुशार झाले तुम्ही. एका चौरस हा ते येतंय तुम्हाला. एका चौरसाचा कर्ण 11 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? 11चा वर्ग, वर्गमुळाचं चिन्ह वर्गमुळाला निघून गेलं, मग राहिलं कोण? 11. आणि 11चा वर्ग किती आला? 121. 11चा वर्ग 121. आता एका चौरसाचा कर्ण वर्गमुळात 32 सेमी आहे तर त्याची परिमिती किती? चला पटापट. एका चौरसाचा कर्ण हा वर्गमुळात 32 सेमी आहे तर त्याची परिमिती किती बाळांनो? एका चौरसाचा कर्ण हा 32 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात किती असतो? 2 पट असतो. मग तुम्ही काय करणार इथं? चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो म्हणजे वर्गमुळात 32 छदस्थानात वर्गमुळात 2 बरोबर कोण आली? तुमची बाजू. काय आली तुमची बाजू? मला सांग. इथं वर्गमुळात 2, इथे वर्गमुळात 2. ते दोघांना काय करू शकता तुम्ही? तर वर्गमुळात एकाच घेऊ शकता. 32 छदस्थानात 2 बे 1 बे बे 1 बे बेसक 12 म्हणजे वर्गमुळात किती आले? 16. 16 कोणाचं वर्गमूळ आहे? 4चं. व्हेरी गुड. मग 4 म्हणजे काय आले? तुमची बाजू आली. पण आपल्याला काय विचारलं त्यांनी? परिमिती. या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर काय बाळांनो? 4 गुणाकारात बाजू आहे. तुमची बाजू सुद्धा किती आहे? 4च आहे. 4 गुणाकारात 4 म्हणजे उत्तर आलं 4 चौक 16. ऑप्शन क्रमांक 2. 4 चौक 16. ऑप्शन क्रमांक 2. देऊ पुढं.
लिहा. परत तुमचं म्हणणं आहे तर लय फास्ट होतंय. मी खूप पटकन समजावून घेतो बा, नाही का, थोडा हळूहळू जायला पाहिजे. मग का कोणाच स्टॉक मला आपोआप स्पीड येत. हा, ते मी एकदम पहिल्यांदा ठरवतो नाही आपल्याला हळू शिकवायचं. म्हणजे असं एका फ्लो मध्ये आलो की मी एकदम वेगात निघून जातो. मग मुलं थांबत नाही, ते म्हणतात नाही नाही मी मास्टरला जोरात शिकते जा दुसरीकडे जाऊ. मुलं पण फ्लो मध्ये दुसरीकडे जातात. कंटेंट मॅटर नाही करत, स्पीड कमी लागतं मुलांना, असं कळालंय मला. स्पीड मॅटर करते नाही का. चला सोडा. एका चौरसाचा कर्ण 128 सेमी आहे तर त्याची परिमिती किती. एका चौरसाचा कर्ण काय बाळांनो 128 सेमी आहे तर त्याची परिमिती किती. आपण काय रे कंटाळा आला. आता उगाच ते पुढं पोर आहेत रे, नाही तर दाखवलं असतं एकदम छान. चला बाळांनो काय आलं उत्तर. मुंगरू किती आलं. 32. व्हेरी नाईस. चला काय येणार आहे आता इथं याच्या छेदस्थानात कोण 128 आहे वर्गमुळात, आणि याला पण छेदस्थानात कोण आली वर्गमुळात 2. या दोघांना एकाच आपण वर्गमुळात घेऊन टाकू. म्हणजे काय आलं 128 छेदस्थानात किती आले 2 आले. 2 न जर भागलं तर बेक बे बेसक 12 बेचोक 8 म्हणजे वर्गमुळात किती आले 64. 64 कोणाचं वर्गमूळ बाळांनो 8च आहे. 64 कोणाचं वर्गमूळ आहे 8च आहे. मग 8 तुमची काय झाली बाजू, आणि परिमिती विचारली 8 गुणाकारा 4 8 चौक 32. म्हणजे ऑप्शन क्रमांक नाहीये. सगळ्यात 34 ला काय करून टाका तुम्ही 32 करून टाका. चला इट्स ओके. झालं. एका चौरसाची बाजू 10 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णांची बेरीज किती. चला तर त्या चौरसाच्या कर्णांची बेरीज किती. एका चौरसाची बाजू 10 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णांची बेरीज किती. चला सोडवा बाळांनो. काय येतंय. एका चौरसाची बाजू वर्गमुळात 10 वर्गमुळात 2 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णांची बेरीज करायची आपल्याला. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल चौरसाचा कर्ण काढावा लागेल. चौरसाचा कर्ण बरोबर काय पूर्ण काय बाजू वर्गमुळात 2 पट असतो नाही का. बाजू गुणाकारात वर्गमुळात 2 पट असतो. तुम्हाला बाजू दिली की दिली आता कर्ण काढायचा नाही का. बाजू दिली तुम्हाला काय 10 वर्गमुळात 2 गुणाकारात वर्गमुळात 2. आता या अशा स्वरूपाची कंडिशन ज्यावेळेस येते ना काहींच्या लाईटी लागतात तिथं एकदम क्लिअर आहे. 10 म्हणजेच काय तर 10 गुणाकारात हे वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2. हे अलग अलग घेण्याऐवजी काय करू शकता तुम्ही एकत्र जर घेतलं तर पहा वर्गमुळात 2 गुणाकारात 2 म्हणजेच काय आले वर्गमुळात 4 आणि 4 म्हणजेच काय आलं 2. इथून पुढे तुम्ही स्मार्ट व्हायचा. वर्गमुळात 2 आहेत ना कट आणि हे चिन्ह उडून गेलं म्हणजे राहिले फक्त शिल्लक कोण राहिले 2. कसे आले कळाले का. हे दोन्ही अलग अलग वर्गमुळात चिन्हामध्ये घेण्याऐवजी एकालाच घ्या. म्हणजे वर्गमुळात 2 गुणाकारात 2 म्हणजे काय आले वर्गमुळामध्ये 4. 4 कोणाचं वर्गमूळ आहे 2चा आहे. मग लक्षात ठेवा एक कर्ण बरोबर काय आला 10 गुणाकारात 2 10 दुने 20. किती आला एक कर्ण 20 आला. त्या कर्णांची काय म्हणतात बेरीज म्हणतात. चौरसाचे कर्ण हे एकमेकाला काटकोनात दुभागतात. या असे दोघांनी कर्ण सारख्याच मापाचे आहेत. म्हणजे हा जर 20 असेल तर हा सुद्धा किती आहे 20 आहे. 20 आणि 20 किती आली बेरीज मग 20 प्लस 20 म्हणजे उत्तर आलं 40. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. असे काय राहिलं अंधार आला तुला. चहा प्यायचं तुला निकू गरम होतोय तुला. मला होतोय बावड्या. काय म्हणली धमाले देऊ पुढं.
देऊ का तुम्हाला सोडवायचं? चला, एका चौरसाची बाजू 15 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्या चौरसाच्या कर्णांची बेरीज किती? तोंडी नका सोडू बाबा. चला, काय आलं? आलं का? आता मी तुम्हाला सांगितलं जसं अगोदर पाहिलं, तुम्ही काय करा, वर्गमुळात 2 असतं नाही, 15 वर्गमुळात 2 आणि गुणाकारात वर्गमुळात किती आले? 2. हे 2 2 म्हणजे काय होणार? तसं मी अगोदर सांगितलं काय होणार बाळांनो, हे 2 कट आणि याचं चिन्ह कट, म्हणजे 15 गुणाकारात 2, 15 दुने 30 झाला. एक कर्ण 30, दुसरा कर्ण 30, म्हणून उत्तर किती आलं? 60. ऑप्शन क्रमांक 3. तुम्ही एकदा दोनदा जरी प्रॅक्टिस केली ना, फार सहज तुम्हाला चौरस हा इझी होऊन जाईल. आता घ्या, आता थोडासा पुढे पॅटर्न जातील आपले. घ्या, एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे, एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेमी आहे. एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेमी आहे, तर त्या दोनही चौरसांच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? तर त्या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? काय आलं उत्तर? एकदम क्लिअर बघा. काय येणार आहे? बाजू दिली, किती बाजू? हे बाजू आहे, या बाजूला काय दिलाय? कर्ण दिलाय. बाजू दिली असं तुम्हाला माहिती आहे काय होतं? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 8 आहे. कर्ण किती आहे? 8 आहे. बाजू दिली असं काय? 8 चा वर्ग. कर्ण दिला असं काय? 8 चा कर्णाचा वर्ग छेदस्थानात किती आले? 2. तुम्हाला मी ते कन्सेप्ट दिलेले. काय येणार आहे मग? पहा बरं, या ठिकाणी 8 चा वर्ग आला किती बाळांनो? 64. इथं 8 चा वर्ग 64 आणि त्याची निमपट म्हणजे कोण झाले? 32. या दोघांचा फरक सांगितला. मग सांगा 64 मधून किती वजा होतील? हे 64 या 64 मधून जर 32 गेले तर उत्तर किती यायला पाहिजे बाळांनो? 32. किती यायला पाहिजे? 32. म्हणून यांचा फरक कितीचा आहे? 32. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 सगळ्यांचं. पुढला, एका चौरसाची बाजू 10 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे. एका चौरसाची बाजू 10 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्या दोनही चौरसांच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? तर त्या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? किती आला फरक? एका चौरसाची बाजू 10 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्या दोन चौरसाच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? ओके, फरक किती पडेल असं म्हणतात तर बाळांनो, बाजू 10 आहे आणि कर्ण 10 आहे, नाही का? कर्ण आल्यानंतर काय करायचं आणि बाजू असल्यानंतर काय करायचं? बाजू म्हणले 10 चा वर्ग इकडे आला 100, इकडे कर्ण म्हणले काय? 10 चा वर्ग छेदस्थानात किती बाळांनो? 2. 10 चा वर्ग 100 छेदस्थानात 2 म्हणजे किती आले? इकडं इकडे आले बाळांनो 50 आणि इकडे किती आहे? 100. 100 मधून जर 50 गेले तर उत्तर किती यायला पाहिजे? 50. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक बाळांनो 1 झालं. सोपे उदाहरण असत होतं, आपण ते काळजीपूर्वक पाहिजे. घ्या, दोन चौरसाच्या बाजू अनुक्रमे 9 सेमी 12 सेमी आहेत व तिसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे पहिल्या दोन चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके आहे, तर तिसऱ्या चौरसाची बाजू किती? सोडवत जा.
चला किती आलं आलं का तुम्हाला वेळ दिला होता मी पहिल्याचं काय 9 दिली मग मला सांगा पहिल्याचा वर्ग 9 दुसऱ्याचा वर्ग क्षेत्रफळ काढायचं ना 9चा वर्ग 81 12चा वर्ग 144 या दोघांची बेरीज झाली 81 आणि 144 225 225 हे तिसऱ्याचं क्षेत्रफळ आहे कितव्याचं क्षेत्रफळ आहे तिसऱ्याचं दोघांची बेरीज क्षेत्रफळ आहे आपल्याला बाजू विचारली म्हणजे याचा फक्त काय करायचं वर्गमूळ काढायचं 225चं वर्गमूळ किती आलं बाळांनो 15 म्हणून उत्तर आलं बाळांनो ऑप्शन क्रमांक 1 15 कबड्डी इकडली खिडकी उघड रे इकडला पडदा पण उघड काय गरज नाही वाटत मला कोणत्या साईडनं ए भाऊ चमकत एक मुलींना नाही ठीक आहे उघड आणि खिडकी पण उघड भयानक गरम होत आहे मला आज ठीक तुम्हाला काय तकलीफ नाही घ्या पुढे एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे या बागेला 4 पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटरला 3 रुपये येतो एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे या बागेला 4 पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटरला 3 रुपये येतो तर एकूण खर्च किती ओके आता तुम्हाला खर्च काढायचा आहे बागेला बाग कशी आहे चौरसाकृती आकाराची ही बाग अशी आहे याला काय करायचं तुम्हाला कुंपण घालायचं कुंपण घालायचं म्हणजे काय तुमचं इथं परिमिती आणि वर्तुळामध्ये त्याला काय म्हणतो आपण परिघ म्हणतो वर्तुळात काय म्हणतो आपण त्याला परिघ आणि या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला परिमिती चौरसाची परिमिती बरोबर काय 4 गुणाकारामध्ये काय बाजू असेल या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिली बागेची लांबी किती आहे 10 मीटर आहे मग तुम्ही बागेची बाजू आहे लांबी म्हणजे बाजू 10 मीटर आहे गुणाकारात 4 म्हणजे काय झाली तुमची परिमिती असे किती पदर आहे 4 पदर आहे गुणाकारात एका पदराला किती आहे 3 रुपये खर्च येतो पहा इथं काय झाली परिमिती ही 10 चौक 40 परिमिती किती पदर आहे 4 एका पदराला खर्च सॉरी येणार आहे प्रति मीटरला खर्च 3 4 चौक 16 160 मीटर आला अंतर प्रति मीटरला खर्च किती आला 3 आला 16 32 16 48 म्हणून उत्तर आलं 480 रुपये ऑप्शन क्रमांक 3 किती सोपं आहे पहा बरं सगळ्यात पहिल्यांदा काय येणार बाजू ओके परिमिती काढायची म्हणून 4 गुणाकारात बाजू हा किती पदर आहे 4 पदर आणि प्रति पदर मीटरला किती खर्च 3 म्हणजे यांचा सरळ गुणाकार केला तर किती येतो 480 आणि 480 त्याचं काय असेल बाळांनो उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सॉरी 3 जो पुढला एका झालं की एका चौरसाकृती बागेची लांबी 15 मीटर आहे एका चौरसाकृती बागेची लांबी बाळांनो 15 मीटर आहे या बागेला 6 पदरी कुंपण घालण्याचा खर्च या बागेला 6 पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटरला 4 रुपये येतो तर एकूण खर्च किती तर बाळांनो एकूण खर्च किती चला सोड एकूण खर्च विचार एकदम हा मग आणायचं म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना जेवण करायला जायचं का पुढला क्लास घ्यायचा आहे का नाही घ्यायचा किती जणांचे मत आहे झाला पाहिजे हा अरे झाला पाहिजे हा नाही नवीन मुलं जातील मग हा हा बाळांना तुम्ही एवढ्या लांबून येतात आल्या सरशी लेक्चर का मिस करायचं हा काय 11:30 12:30 जेवायला गेले काय फरक पडणार आहे का मेसवाले घेणार नाही तुम्हाला अमान्य आहे त्यांना जा रे पृथ्वी चला बाळांनो किती आलं उत्तर एका चौरसाकृती बागेची लांबी किती आहे 15 मीटर आहे ही झाली 15 मीटर गुणाकारामध्ये या बागेला किती पदरी सॉरी परिमिती काढायची म्हणजे काय येणार 4 गुणाकारात किती पदर आहे 6 प्रति पदरला खर्च किती आहे 4 आहे 15 1 15 15 चौक 60 ओके गुणाकारात 6 गुणाकारात 4 6 6 36 360 गुणाकारात 4 या ठिकाणी 0 6 चौक 24 7 4 2 4 त्रिक 12 12 2 14 म्हणून उत्तर आलं 1440 उत्तर किती बाळांनो 1440 चावी कोणाकडे झालं
एका चौरसाकृती बागेची लांबी 12 मीटर आहे. एका चौरसाकृती बागेची लांबी 12 मीटर आहे. या बागेला 4 पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटरला 2.5 रुपये येतो. तर एकूण खर्च किती? तर एकूण खर्च काढा. चला 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 उद्या संध्याकाळी शक्यतो मी ना एक 8 वाजता युट्यूबला तुम्हाला सगळेच्या सगळे आतापर्यंत एक 50-60 उदाहरणं जे झालेत ना भूमितीवरले यावेळेचे, ते सगळेच्या सगळे तिथं घेतो. चालेल ना? तुम्हाला याची पण गरज येणार नाही, पण संध्याकाळी येईल. एक संध्याकाळी 8 वाजता स्टार्ट करेल, 8 ते 9, 9:30 पर्यंत होऊन जाईल आपलं. या वर्षी 2023 ला आतापर्यंत भूमितीचे जेवढे प्रश्न विचारले गेले ना, मी सगळीकडे टाकल. म्हणजे ते तुम्हाला जे मुलं ऍपमध्ये असतील त्या ऍपमध्ये पण भेटन. कारण ते 5 वेळा पाहता येईल किंवा तुम्हाला युट्यूबला सगळं टाकूनच येईल. सगळे पाहतील, म्हणजे काय अडचण नाही. कारण तिथं काय प्रॉब्लेम नको यायला. कारण का या वर्षी भूमितीवर किती प्रश्न विचारले, सगळेच्या सगळे एका बाजूला घेतो. म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल का भूमितीवर आतापर्यंत किती प्रश्न आले. ओके, चालेल, ठीक आहे बाळा. एका चौरसाकृती बागेची लांबी किती आहे? 12 मीटर आहे. उद्या संध्याकाळी मी 7:30 ला येईल. तसं तुम्हाला ग्रुपला SMS पण पडतील. शक्यतो 90% 7:30 लाच येईल मी. एका चौरसाकृती बागेची लांबी 12 मीटर असेल. किती असणार बाळांनो? 12 मीटर आहे. म्हणजे परिमिती किती आली? 4. 12 गुणाकारात 4. या बागेला किती पदरी कुंपण? 4 पदरी कुंपण. प्रति कुंपणाला खर्च किती? 2.5 रुपये. पहा बाळांनो, एकदम कॅल्क्युलेशन करायचं. 12 चौक 48. 12 चौक 48. काय ना 25 चौक 100. पण एक गर्दाशंसळ 1 शून्य गायब. एक गर्दाशंसळ 1 शून्य गायब म्हणजे काय? 48 गुणाकारात 10 म्हणजे उत्तर आलं 480. 480 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आलं सर्वांचं. ठीक आहे. काय झालं बा जाधव? काय राहतो बाबड्या हॉट आहे. पण तुला काय खर्च वाढवायचा आहे का? कुठं तुम्ही 4 पदरी कुंपणाचं काय राडा नाही ना? कुठे याचा काय राडा नाही ना कुठं भाऊ? ठीक आहे. चल, एका हॉलची लांबी 15 मीटर, रुंदी 10 मीटर. चला सोडा पटपट. सॉरी, थोडं शनिवारी ना मान्य करत जा. शनिवारी थोडासा क्लास फास्ट होत जाईल, कारण दोन्ही बॅच एकत्र असल्या कारणास्तव. एका हॉलची लांबी 15 मीटर, रुंदी 10 मीटर असून या हॉलमध्ये 25 सेमी लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवल्या आहेत. तर त्या हॉलमध्ये एकूण किती फरशा असतील? तर त्या हॉलमध्ये एकूण किती फरशा असतील? येस, चला छान बाळांनो. एका हॉलची लांबी 15 मीटर आहे, रुंदी किती आहे? 10 मीटर असून त्या हॉलमध्ये 25 सेंटीमीटर मापाच्या चौरसाकृती फरशी कशा आकाराची आहे? फरशी आयताकृती आकाराची आहे, शिकाव चौरसाकृती. पण ही फरशी कशी आहे? चौरसाकृती आकाराची. म्हणजे हिचा सगळा आकार कसा आहे? लांबी आणि रुंदी काय? इथं 25 सेमी, म्हणजे इकडे सुद्धा किती आला? 25 सेमी. समजलं? याला म्हणतात चौरसाकृती आकाराची फरशी आहे. आणि कितीला हॉलची लांबी किती आहे? लांबी आहे 15 मीटर आणि रुंदी किती आहे बाळांनो? 10 मीटर. आता आपल्याला विचारलंय फरशीचा आकार कसा आहे? सेंटीमीटर मध्ये. कशामध्ये बाळांनो? सेंटीमीटर मध्ये. तर आपण वरती मेन्शन करू शकतो 15 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झाले? 1500. कारण 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. गुणाकारात काय येणार? 10 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1000. शतस्थाना. आणि जे फरशीचं माप आहे ते किती बाय कितीच आहे? 25 बाय 25 सेंटीमीटर मापाची. 25 एक 25, 25 150 म्हणजे 60. 25 एक 25, 25 चोक 100. म्हणजे राहिले काय शिल्लक? 60 गुणाकारामध्ये 40. मला सांगा किती शून्य इथं तुम्हाला दिसतात? 1 आणि 2. हे 2 कट केले, खाली मांडून ठेवले. 6 चोक 24. म्हणून किती फरशा लागतील? 25 बाय 25 आकाराच्या 15 बाय 10 मीटरच्या खोलीमध्ये किती फरशा लागतील? 2400. अप्रतिम. झालं? देऊ पुढला? तुम्हाला समजत आहे की? एका हॉलची
एका हॉलची लांबी 30 मीटर, रुंदी 20 मीटर असून त्या हॉलमध्ये 0.20 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवल्या आहेत, तर त्या हॉलमध्ये एकूण किती फरशा असतील? तर त्या हॉलमध्ये एकूण किती फरशा असतील? एका हॉलची लांबी 30 मीटर व रुंदी 20 मीटर असून स्वप्नील बापडे त्याच्यात ना एक 5-6 उदाहरणं राहिलेले, ते 5-6 उदाहरणं एक दिवस मी घेऊन आणि तसंच अपलोड करून टाकल. 5-6 उदाहरणासाठी पूर्ण लेक्चर घ्यायला वेळ भेटणार नाही तिथं. काळ आणि कामाचे 5-6 उदाहरणं राहिले ते नळ आणि टाकीमध्ये ऍड करून दिले जाते, तेव्हा नळ आणि टाकी होईल तेव्हा. चला काय आलं उत्तर बाळांनो? एका हॉलची लांबी 30 मीटर आहे, रुंदी 20 मीटर आहे. आणि आता हॉलमध्ये किती मीटर लांबीची आहे फरशी? ही जर हॉल असेल तर याची काय 0.20 मीटर आहे. 0.20 मीटर आहे. किती बाळांनो? समजलं मीटरची. मग वरती आहे 30 मीटर बाय 30, सॉरी किती मीटर आहे? 20 मीटर. आणि खाली किती येणार आहे? 0/20 गुणाकारात 0/20. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण गणिताचा अभ्यास करताना हे दशांश स्थळानंतर जर संख्या येते, संख्येनंतर किती शून्य असो त्याला किंमतच नाही, म्हणजे राहिले काय करा याची मांडणी लक्षात ठेवा. जिथं पाय किंमतच नाही त्याला. 30 गुणाकारात काय येणार आहे? हे 20 आहे. आणि शतस्थानात किती आले? 0.2 गुणाकारात 0.2. पुढे किती शून्य द्या? 2च्या पुढे 5 शून्य द्या, त्यांना काहीच किंमत नाही. फक्त ते अगोदर असतील तर किंमत आहे. कसा 0.02 असं तर याला किंमत आहे. परंतु 0.2 पार किती द्या याचा अर्थ एकच होतो, 0.2. याचा अर्थानं तो काय केला जातो? उचलला जातो. मग मला सांगा खाली किती दशांश? 1 आणि 2. वरती काय देऊ आपण? 2 शून्य ऍड करून देऊ. चला मग वरती 2 शून्य ऍड करा. चला इथं घेऊ 2 शून्य. आणि शतस्थानात कोण आले? 2 गुणाकारात 2. बेदुने 4. 4 1 4. 4 पंचे 20 म्हणजे झाले 500. 5 त्रिक 15. 15 वरती किती शून्य? 3. म्हणून उत्तर आलं 1500. ऑप्शन क्रमांक 4. किती आहे? हा 15,000. सॉरी किती येणार आहे? 2 आणि हा 1 3. 15,000 आहे. सॉरी किती आलं उत्तर? 15,000. 5 त्रिक 15 आणि वरले 3 वरला 1 शून्य आणि काढले 500 वरले 2 शून्य. झालं सर्वांचं? लिहा. झालं का? 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 20x20 सेमी आकाराच्या 800 फरशा लागल्या. 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 20x20 सेमी आकाराच्या 800 फरशा लागल्या, तर त्या खोलीची रुंदी किती मीटर आहे? तर त्या खोलीची रुंदी किती मीटर आहे? 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये, आता प्रश्न थोडा उलटा विचारला त्यांनी. 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 20x20 सेमी आकाराच्या 800 फरशा लागल्या, तर त्या खोलीची रुंदी किती मीटर असेल? चला काय काय येते? 8 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 20x20 आकाराच्या 800 फरशा लागल्या असतील, तर त्या खोलीची रुंदी किती? पहा बाळांनो, आता तुम्हाला सरळ सरळ किती फरशा पाहिजे? 800 गुणाकारात कोण आला? 20x20. छदस्थानात किती बाळांनो? या ठिकाणी मीटर, इथं 8 मीटर आहे पण हे काय सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणून खाली येताना याचा 8 मीटरचं सेंटीमीटर करा. किती झाले? 800 बरोबर तुमचे काय येणार आहे? रुंदी. 800 ला बाळांनो 800 गेले, बेकबे बेदुने 4. 4 म्हणजे 400 काय आहे? सेंटीमीटर. पण इथं सेंटीमीटर नाही मीटर आहे, पण याला जर 100 न भागलं तर काय येणार आहे? 4 मीटर. ऑप्शन क्रमांक 1 4 मीटर. लास्ट एक्झाम्पल पाहायचं म्हणजे हा पॉईंट तुमचा आवरून जाईल.
18 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये चौरस हा पॉईंट संपतोय तुमचा. लास्ट एक्झाम्पल असेल बाळांनो. 18 मीटर लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 30 बाय 30 सेमी आकाराच्या 30 बाय 30 सेमी आकाराच्या 750 फरशा लागल्या. 750 फरशा लागल्या तर त्या खोलीची रुंदी किती मीटर असेल? तर त्या खोलीची रुंदी बाळांनो किती मीटर असेल? छान. हो बाबड्या, हे 5 वेळा पाहता येईल लेक्चर तुला. चल झालं. 18 मीटर तसंच सोडवायचं. किती बाळांनो फरशा लागल्या त्यांना? 750. गुणाकारात किती बाय कितीची फरशी? 30 बाय 30 ची. छेदस्थानात हे काय? सेंटीमीटर सेंटीमीटर. या 18 मीटरला सुद्धा तुम्ही काय करा? सेंटीमीटर करा. म्हणजे किती झाले? 1800 सेंटीमीटर झाले. ओके. आता कोणते शून्य गेले पहा बरं. एक आणि हा एक गेला, हा पण गेला, हा पण गेला. 3 त्रिक 9. हे झाले 9. 9 1 9. 9 2 18. याला भाग काय होतील? बेक बे बेत्रिक 6. बे 7 14. एक उरला बे 5 10. हे काय झाले? 375 सेंटीमीटर. पण आपल्याला उत्तर देताना कशात दिलंय? मीटर मध्ये दिलं. मग मला सांगा, सेंटीमीटरचं मीटर करायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार बाळांनो? 2 घरं डावीकडे चला. म्हणजे 3.75 मीटर. ओके. 3.75. ऑप्शन क्रमांक 3 झालं सर्वांना.